ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ट्रेनच्या बुकिंगमध्ये निराशा झाली आहे. सोमवारपासून आरक्षणाची सुरुवात झाली, मात्र मागील 3 दिवसात नियमित रेल्वे गाड्यांचं बुकिंग अवघ्या 1 मिनिटात फुल झालं. त्यामुळे हजारो चाकरमान्यांना आता गणपती स्पेशल जादा रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 92 गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या 1.5 ते 2 महिन्यात उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचं काम सुरू केलं जाणार आहे. त्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. संस्कृत भाषेसाठी गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं 2532.59 कोटी रुपये दिलेत. मात्र मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होऊन सुद्धा अद्याप एकही पैसा का दिलेला नाही, अशी विचारणा मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी सरकारला पत्र पाठवून केली आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीज दरात आगामी 5 वर्षात कपात करण्याचे आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं वीज ग्राहकांना दिलासा दिलाय. या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी 10% तर पुढे टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी पहिल्या वर्षी 10% आणि दुसऱ्या टप्प्याटप्प्यानं कपात करत 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार असल्याची माहिती दिली. माल वाहतूकदार आणि प्रवासी वाहनधारकांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील वाहतूकदार बचाव कृती समितीनं 1 जुलैपासून संपाचा इशारा दिला. या संपामुळे राज्यातील शालेय बसेस, कर्मचारी वाहतूक, अत्यावश्यक वाहतूक सेवा आणि राज्यांतर्गत खासगी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. राज्यात खरीप हंगामातील पिकांसाठी राबवण्यात येणारी पीक विमा योजना फक्त 2च विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या गोंधळ आणि गैरप्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे. राज्यभरात पाऊस सक्रिय झालाय, मात्र कुठे मुसळधार तर कुठे रिपरिप अशा पावसामुळे मात्र शेतात कुठे चिखल, कुठे जमीन कोरडी ठाक पडल्याचं दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसामुळे पेरण्या रखडल्या आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सिंगडा इथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राअंतर्गत दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याणच्या विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी बटाटा आणि रताळ्याची उत्पादन क्षमता, प्रक्रिया व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन सुधारण्यात येणार आहे. या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात जून अखेरपर्यंत केवळ 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यात केवळ 59% पेरणी झाली, तर कोरडवाहू क्षेत्रात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. कर्नाटकच्या अलमट्टी आणि हिप्परगी धरणावरती आता सांगलीच्या पाटबंधारे विभागाचं थेट वॉच असणार आहे. या धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग याची वस्तुस्थिती माहिती मिळवण्यासाठी पाटबंधारे विभाग लक्ष ठेवणार आहे. यासाठी दोन्ही धरणावरती अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. यंदा पहिल्याच पावसानं नाशिककरांवरती आभाळमाया दाखवली असून मागील वर्षी याच दरम्यान 399 वरती गेलेली टँकरची संख्या यंदा अवघी 34 वरती आली असून गेल्या 8 दिवसात कोसळलेल्या पावसामुळे 6 तालुके आणि 454 गावं टँकरमुक्त झाली आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई, ठाण्यासह कोकण, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. मागील 2 दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण तयार झालंय. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदीपात्रात सुरू असलेल्या 676 क्युसेकवरनं विसर्ग वाढवून 1730 क्युसेक करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार आणि आवश्यकतेनुसार या विसर्गात पुन्हा बदल होऊ शकतो अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिली. आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर इथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीत जाऊ नये यासाठी उजनी धरणाची पाणी पातळी 70% स्थिर ठेवण्यात आली आहे. पाणीसाठा 20 TMC पर्यंत रिकामा ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून पूर परिस्थिती टाळण्यास मदत होईल अशी माहिती धरण व्यवस्थापकांनी दिली. छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यामध्ये सर्वदूर संततधार पाऊस कोसळत असून पिकांना जीवदान मिळाले. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोल्हापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात अतिवृष्टी झाली. धरणातील विसर्ग वाढवल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडून 32 फुटांपर्यंत गेली आहे. नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय. जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले. शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
सोलापूर महापालिकेतील 52 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यातील काही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनं विविध विभागामध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. नागपुरात कोरोनाचे पुन्हा 2 बळी गेले, त्यामुळे नागपुरातील रुग्णांच्या मृत्यूची संख्या 7 वरती गेली आहे. आतापर्यंत शहरामध्ये 60 रुग्णांची कोरोना रुग्ण म्हणून नोंद झाली आहे. नागपुरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील उघड्या चेंबरमध्ये 18 महिन्याच्या चिमुकलीचा पडून मृत्यू झालाय. खेळत असताना चेंबरचं झाकण उघडं असल्यामुळे त्यात चिमुकली पडली. ही गोष्ट लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सांगली रेल्वे स्टेशनच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे 5 जुलैला सांगली स्टेशनवरती शांतिपूर्ण जन आंदोलन करणार असल्याचा इशारा सांगली जिल्हा जागृती मंचानं दिलाय. 5 जुलैला सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शांतिपूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. तर प्रलंबित मागण्यांबाबत 15 दिवसांची मुदत देखील दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत रंगार गल्ली आणि अंगुरी बागेतील धोकादायक इमारती पाडण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 1596 कोटी 63 लाख रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत केवळ 42% पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय, त्यामुळे नव्यानं पीक कर्ज देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. न्यायपालिका, संसद, कार्यपालिका नव्हे तर देशाची राज्यघटना ही सर्वोच्च आहे, असं भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अमरावती येथे त्यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी मत व्यक्त केलं. भूषण गवई हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचं जन्मभूमी असलेल्या अमरावती शहरात ते दाखल झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झालेत. भर रस्त्यामध्ये एका पादचाऱ्यावरती हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवापूर नवागाव रस्त्यावरील होलीपाडा नजीक छोट्या पुलाचं बांधकाम करण्यात येतं. हे बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीनं सुरू आहे. पावसाळा सुरू होऊन देखील पुलाचा भराव व्यवस्थित न केल्यामुळे पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून जिल्हा नंदुरबार प्रशासनानं या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचा सत्कार केला. यावेळी आणीबाणीतील गौरव मूर्ती या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं. अकोल्याच्या अन्न पुरवठा विभागामार्फत शहरामध्ये स्वस्त धान्य दुकानातून सर्व रेशन कार्ड धारकांना 3 किलो तांदूळ आणि काही प्रमाणात गहू 3 महिन्याचे एकत्रित वाटप केला जातो. दरम्यान या वाटपामध्ये गहू आणि डाळ थोड्याफार प्रमाणात असून ते निकृष्ट दर्जाचं दिलं जातंय, असा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय. अकोला जिल्ह्यामध्ये अकोट इथे रुग्णवाहिका चालकाला किरकोळ कारणावरून एका व्यक्तीनं मारहाण केली. या मारहाणीमध्ये चालक जखमी झाले. या गोंधळामध्ये रुग्णवाहिकेत असलेल्या पेशंट रुग्णालयात पोहोचवण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे या पेशंटचा अँब्युलन्समध्येच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. शिर्डी येथील साईबाबांच्या दरबारात भक्तांची गर्दी असते. देशविदेशातून दररोज हजारो लोक इथे येतात. साई संस्थेनं या भक्तांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. साई मंदिरात ब्रेक दर्शन सुरू होतंय, ज्यामुळे सामान्य दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना त्याचा फायदा होणार आहे. आणीबाणीच्या कालावधीत लढा देणाऱ्या कारावास भोगलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती ITMSच्या माध्यमातून जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांमध्ये एकूण 2,90,00,000चं ई-चलान जारी करण्यात आलंय. 16 अब्ज ऑनलाईन पासवर्डसह आयडेंटिटी डेटा चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या CERT-INनं नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी जारी केली असून सर्व ऑनलाईन पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिलाय. या डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार होण्याचा धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलाय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील छोट्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी 24 तास विशेष दुरुस्ती पथक तैनात करण्यात आलंय. हे पथक रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीनं करतंय, असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी म्हटलं. एसटी महामंडळाच्या 2000 बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहेत. धातू भंगार व्यापार महामंडळाच्या माध्यमातून या बसचा लिलाव करण्यात येणार आहे. राज्यभरातील 32 आगारांमध्ये सध्या या बसेस उभ्या असून त्या मुंबईमध्ये उच्च बोलीदाराला विकण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईतील खासगी बस मालकांच्या विविध मागण्यांकडे महायुती सरकारनं दुर्लक्ष केलंय. सरकारच्या अनास्थेचा निषेध म्हणून 1 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत असा इशारा खासगी बस मालकांनी दिलाय. त्यामुळे संपात सर्व प्रकारच्या बसेस सामील होणार असून त्यात स्कूल बसेस आणि इतर खासगी वाहतूकदारांचा देखील समावेश असणार आहे.